नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये सीबीआयने तपासाचा मोर्चा आता पुन्हा एकदा लातूरकडे वळवलेला आहे। केमिस्ट्रीचा आणखी 2 प्राध्यापक आता सीबीआयच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। संशयितांच्या आर्थिक व्यवहारांच्या साखळीचा शोध आता सीबीआयकडून घेतला जातो आणि त्यामुळे नीट पेपर फुटी प्रकरणाचा तपास आता एका निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचलाय। आरोपींची चौकशी, डिजिटल पुरावे आणि आता पैशांच्या व्यवहारांचा मागोवा, सीबीआयची टीम प्रत्येक हालचाल आणि एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं पाहायला मिळते। बघूयात एक रिपोर्ट। नीट पेपर फुटी प्रकरणी पुन्हा लातूरमध्ये चौकशी। केमिस्ट्रीचे आणखी 2 प्राध्यापक सीबीआयच्या रडारवर। सीबीआय आर्थिक व्यवहारांच्या साखळीची तपासणी करणार। देशभर खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे लातूरात सापडल्यानंतर सीबीआयचा तपास दिवसेंदिवस अधिक व्यापक होत चाललाय। या प्रकरणात नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे पॅनल सदस्य आणि सेवानिवृत्त प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी, खासगी क्लासेसचा चालक शिवराज मोटेगावकर आणि डॉक्टर मनोज शिरुरे यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सीबीआयने तपासाची दिशा बदलली आहे। फुटलेल्या प्रश्नपत्रिकेच्या मागील आर्थिक व्यवहार, त्यातील मध्यस्थ आणि पैशांची साखळी उलगडण्यासाठी सीबीआयचे 8 अधिकाऱ्यांचं पथक पुन्हा एकदा लातूरात दाखल झालंय। तपासाची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात घेऊन लातूरमधील शासकीय विश्रामगृहामध्ये तात्पुरतं कार्यालय सुद्धा सुरू करण्यात आलंय। सलग दुसऱ्या दिवशी मोटेगावकर याच्या क्लासेससह विविध ठिकाणी झाडाझडती करत कागदपत्रांची पडताळणी आणि संशयितांची चौकशी सुरू आहे। आता हा तपास केवळ पेपर फुटीपुरता मर्यादित नसून त्यामागील संपूर्ण आर्थिक रॅकेट उघड करण्याच्या दिशेनं वेगानं पुढे सरकतोय। नीट पेपर फुटी प्रकरणाचा तपास आता केवळ प्रश्नपत्रिका कुठून बाहेर आली एवढ्यावरच मर्यादित राहिला नाही। या संपूर्ण रॅकेट मागील आर्थिक व्यवहाराची साखळी उलगडण्याचा जो आहे तो सीबीआयवर भर आहे। सीबीआय त्याच पद्धतीने तपास यंत्रणा राबवली आहे। लातूरमध्ये गेल्या 2 दिवसापासून सीबीआयचं पथक जे आहे ते तळ ठोकून आहे। आरोपीची चौकशी, डिजिटल पुरावे आणि पैशाच्या प्रवाहाची सांगड घालत हा तपास जे आहे त्याचा वेगवान झालाय। त्यामुळे नवीन धागेदोरे सीबीआयच्या हाती लागल्याची सुद्धा माहिती सूत्रांनी दिली आहे। नीट पेपर फुटीचा तपास जसजसा पुढे सरकतोय तसतसे नवे धागेदोरे सीबीआयच्या हाती लागतायत। मोटेगावकरच्या संपर्कातील केमिस्ट्रीच्या 2 प्राध्यापकांचा सीबीआयकडून शोध सुरू आहे। लातूर शहरातील एका नामांकित महाविद्यालयामध्ये सीबीआयकडून चौकशी करण्यात आल्याची माहिती मिळते। या प्राध्यापकांच्या संपर्कातील व्यक्ती, कॉल रेकॉर्ड आणि आर्थिक व्यवहारांची छाननी सुरू आहे। लातूरच्या इंडियानगर आणि आंबा हनुमान परिसरातही सीबीआयकडून तपास करण्यात आलाय। पेपर फुटीमध्ये या प्राध्यापकांचा सहभाग होता का या अनुषंगाने तपास सुरू आहे। गोपनीय पद्धतीनं सीबीआयकडून या सगळ्याची तपासणी सुरू आहे। सीबीआयचा तपास जसा पुढे सरकत आहे तशी या प्रकरणाची व्याप्ती वाढताना दिसत आहे। सूत्राच्या माहितीनुसार मोटेगावकर आणि त्याच्या संपर्कातील लातूर शहरातील काही केमिस्ट शिकवणारे जे शिक्षक आहेत ते सुद्धा आता सीबीआयच्या रडारवर आहेत। त्या अनुषंगाने सीबीआय गेल्या 2 दिवसापासून लातूर शहरातील 2 केमिस्ट शिकवणाऱ्या प्राध्यापकांचा शोध घेते। एका प्राध्यापक जे आहे ते एका नामांकित लातूर शहरातील कॉलेजमधले असल्याचं सांगितलं जात आहे। अनेक वेगवेगळ्या अँगलनी जे आहे ते आता सीबीआय तपास करत आहे। त्यामुळे मोठे खुलासे जे आहेत ते येत्या 2 दिवसांमध्ये समोर येण्याची शक्यता आहे। तपासाच्या सुरुवातीला प्रश्न होता पेपर बाहेर कसा आला। आता प्रश्न बदललाय। या संपूर्ण व्यवहारातून पैसा कुणाकडे गेला आणि या रॅकेटमध्ये आणखी कोण सहभागी होतं याच उत्तराच्या शोधात सीबीआयची तपास चक्र वेगानं फिरतात। लातूरमधील संशयित, मध्यस्थ, आर्थिक व्यवहार आणि डिजिटल पुराव्यांची सांगड घालत प्रत्येक धागा तपासला जातोय। मोटेगावकरच्या संपर्कातील ते 2 प्राध्यापक कोण, त्यांची भूमिका नेमकी काय आणि या तपासातून आणखी कोणती मोठी नावं समोर येणार, या सर्व प्रश्नांची उत्तरं आता सीबीआयच्या पुढील तपासातून समोर येणार आहेत।